धुळे शहरातील मनोहर टॉकीज जवळील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला आमचा विरोध नसून आमचा विरोध केवळ जागा हडपण्याला आहे, अशी माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली। धुळे शहरातील मनोहर टॉकीज जवळील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला आमचा विरोध नसून आमचा विरोध केवळ जागा हडपण्याला आहे। स्मारकाच्या आड 3588 चौरस फूट जागा हडपून आपले धंदे चालू ठेवण्याचे कुटील कारस्थान आम्ही उघडे पाडल्याने त्यांचा जळफळाट झालाय। छत्रपतींच्या स्मारकासंदर्भात न्यायालयात बोगस खोटी आणि लबाडीचे प्रतिज्ञापत्र दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटिसा दिल्याची खळबळजनक माहिती धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली। माजी आमदार अनिल गोटे यांनी आज पत्रकार परिषद घेतली। पत्रकार परिषदेत ते म्हणाले की छत्रपतींच्या शिवरायांच्या स्मारकाला आमचा विरोध नाहीये। हा विरोधकांचा दृष्ट प्रचार आहे की आमचा विरोध आहे। आमचा स्मारकाला विरोध नाही। आम्ही स्वतः शिवस्मारक बांधले आहे। छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आम्ही पुस्तक लिहिले आहे। आमचा पुतळ्याला विरोध नाही। 10 पुतळे तुम्ही उभे करा, परंतु स्मारकाच्या आडून 3500 चौरस फूट जागा हडप करण्याचा इरादा आम्ही सफल होऊ देणार नाही। न्यायालयात स्मारकाच्या जागेप्रकरणी बोगस, खोटी आणि लबाडीची प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आली। अशा संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे राज्याच्या मुख्य सचिवांना यांच्याकडे आम्ही तक्रार केली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दाखल केलेल्या अहवालात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा चबुतरा छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिराच्या आवारात बांधला जात असल्याने व चारही बाजूला भिंती असल्यामुळे वाहतुकीला अडथळ्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे बेधक खोटे आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे। त्यामुळे पुतळा समितीच्या सदस्यांना आम्ही नोटिसा पाठवल्या आहेत। या पत्रकार परिषदेला शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, प्रथम महापौर भगवान करंजकाळ, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, महानगर प्रमुख धीरज पाटील, तेजस गोटे उपस्थित होते। त्याचा जोर स्वीकारून आम्ही आता एक काम करतो आहोत। आपण म्हणजे शिवाजी महाराजांचे औलाद आहे आणि वारसाने आपल्याला महाराजांचे हक्क मिळाले, असं काही लोकांचा धुळे शहरात परिस्थिती आणि रोज काही काळ नसताना आमच्या नावाने महाराजांना असं करून वातावरण खराब करायचं आणि धुळे शहरामध्ये जास्त धंदे व्हावे अशा दुष्ट हेतूने प्रचार करतात। आता शिवाजी महाराजांना आवाज करून काय सांगा, तुमच्या जन्माच्या आधी आम्ही मत केले आणि चांगला घोड्यावरचा आणि शिवाजी महाराज हा आम्ही वाचलेले आहे, आचरणात आलेले आणि त्याप्रमाणे आम्ही आचरण करतो।